हाय एव्हरीवन, मी आहे रोहिणी आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज करणार आहोत आपण हा वेडिंग गेस्ट मेकअप लुक आणि बघा किती छान वाटत आहे। हा लुक मी खूप इझी टेक्निकनी हा मेकअप केलेला आहे। तुम्हाला पण करायचं असेल तर मला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर चला बघूया मी हा मेकअप लुक कसा क्रिएट केलेला आहे। तर मी फर्स्ट लावत आहे। इथे माझे मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे सर्व लावून झालेली आहे। त्यानंतर मी लावत आहे इथे प्रायमर। छान प्रायमर लावून घ्यायचं। त्यानंतर आपण लावूया स्विस ब्युटीचं हायलायटिंग प्रायमर। त्यामुळे मला इथे ग्लो मिळून जाणार। बघा किती छान ग्लो येत आहे। पाच मिनटं याला ॲब्झॉर्ब होऊ देऊया स्किनवरती। त्यानंतर आपण लावूया कन्सिलर आणि जिथे मला डार्क स्पॉट आणि ब्लॅक हेड्स वगैरे पिगमेंटेशन वगैरे आहे मी तिथे यूज करणार आहे। छान मी इथे ब्लेंड करून घेतलं आहे। त्यानंतर आपण लावूया फाउंडेशन। तर तुमच्याकडे जे पण फाउंडेशन असेल तुम्ही ते यूज करू शकता। मी माझं फाउंडेशन इथे घेत आहे रिकोटचं आणि त्याला असं वॉर्मअप करायचं हातावरती घेऊन। डायरेक्ट अप्लाय करायचं नाही आहे। नेकवरती पण लावायचं आहे, नेकला दिसतो नका आणि इयरला पण लावायचं आहे। बघा किती छान ग्लो झालेलं आहे आणि चेहऱ्यावरती ग्लो आहे। जर तुम्हाला अजून ग्लो हवं असेल तर तुम्ही फाउंडेशनमध्ये पण ते हायलायटिंग प्रायमर यूज करू शकता। तिथे थोडंसं 2 ड्रॉप टाकलं आणि फाउंडेशन मिक्स केलं आणि लावलं तर छान फेस दिसतं। त्यानंतर मी लावणार आहे ब्लश।
मग मी करणार आहे कॉन्टोर. असं वर घेऊन जायचं कधी पण. त्यानंतर आपण पावडरनी याला लॉक करून घेऊया. पावडरनी लॉक करण्याच्या आधी सर्व अंडर आईजमधून असं फाउंडेशन ब्रशनीच अजून पुन्हा एकदा ब्लेंड करायचं, कारण जर आपण असं पावडरनी लॉक केलं तर इथे ट्रीज पडते, लाईन्स पडतात. त्यामुळे आधी ब्लेंड करायचं पुन्हा एकदा. Waiting for so long, we've been waiting for this time to begin. We ain't getting any older, I kinda feel a little younger. त्यानंतर पावडर पफ घेऊन लॉक. इथे जास्त स्वेट येतो, त्यामुळे आपल्याला पावडरनी चांगलं लॉक करायचं आहे. त्यानंतर आपण करूया आयब्रो सेट. त्यानंतर आपण करूया आय मेकअप. आणि आय मेकअपसाठी मी खूप सटल ठेवणार आहे आय मेकअप लूक. त्यानंतर घेऊया आपण डार्क ब्राऊन कलर आणि त्याला असं लायनर सारखं करायचं आहे. So long, we've been waiting for this time to begin. We ain't getting any older, I kinda feel a little younger. Going up, going out, going all the way, going higher, 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 going up, going out, going all the way, going higher. असं शिमर. We've been waiting for so long, we've been waiting for this time to begin. We ain't getting any older, I kinda feel a little younger. Run away and embrace the day, the sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder, touch the sky feeling bolder. Going out, going out, going all the way, going higher, 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 going up, going out, going all the way, going higher. त्यानंतर मी लावणार आहे लायनर, पण ते मी मिररमध्ये बघून लावणार आहे, कारण असं कॅमेऱ्यामध्ये मला दिसत नाही आहे. तर माझं आयलायनर लावून झालेलं आहे बघा. त्यानंतर मी लावणार आहे
ब्लश up on the edge of their seats. Set your aim a little higher. We're gonna go there. Going up, going out, going all the way. Going higher, higher, going up, going out, going all the way. Going high. आणि जर जास्त वाटत असेल ब्लश तर फाउंडेशन ब्रश घ्यायचं आणि त्याच्याने ब्लेंड करून घ्यायचं. अब मी लावणार आहे हायलायटर आणि मी इथे मार्सचं हायलायटर घेत आहे. खूप छान आहे आणि खूप अफोर्डेबल पण आहे. ब्रश 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 ब्रश. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Going up, going out, going all the way. Going higher, higher, going up, going out, going all the way. जिथे जिथे तुमचे हाय पॉईंट्स आहे इथे फोटोजमध्ये खूप छान येतं. असं जर तुम्ही ह्या साईडनी फोटोज क्लिक करत आहात तर खूप छान दिसतं ते. तर शिट इथे नंतर मी लावणार आहे मस्कारा, आयलॅशेस कर्ल. Touch the sky, feeling bolder. Going up, going out, going all the way. Going higher, going up, going out, going all. आता मी लावणार आहे छान रेड लिपस्टिक. त्यासाठी मी घेणार आहे ब्राऊन लिप लायनर. Break the mold, then press repeat. Hit 'em